नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपची रात्री उशिरा बैठक. पियुष गोयल, लोढा, दरेकरांची बैठकीला उपस्थिती. दक्षिण मुंबईसाठी नार्वेकर आणि लोढांच्या नावाची बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारार्थ मनसे मैदानात. दक्षिण मध्य मुंबईबाबत मनसेची 11 वाजता बैठक. मनसे पदाधिकाऱ्यांसह राहुल शेवाळे उपस्थित राहणार. मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या गोष्टी गुजरातला नेताय, तुम्हीही गुजरातला जा. उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. मी भ्रमिष्ट आहे की नाही हे लोक ठरवतील. देवेंद्र फडणवीस नालायक माणूस. जनाची नाही तर मनाची लाज ठेवा. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेमध्ये उद्धव ठाकरे पहिले येतील. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये ठाकरेंनी नालायकपणाचा कळस गाठला होता. बावनकुळेंचा पलटवार. ठाकरेंनी बंद दाराआड खूप मुलाखती दिल्या. खोटं बोला पण रेटून बोला ही उद्धव ठाकरेंची संस्कृती. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीमागे परिवारवाद हे सिद्ध झालं. त्यांच्या मनामधलं चांदणं स्वतःच्या मनामधले मांडे आता ठाकरेंच्याच बोलण्यातून समोर आले. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर आरोप. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री कसं करणार? त्यांची कुवत होती का? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर प्रसाद लाड यांची टीका. 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीमध्ये जाईन असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं. उद्धव ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले. त्यांना वेळ लागला असेल, मात्र मला वेळ लागला नाही. आदित्यला मुख्यमंत्री सोडाच, मंत्री सुद्धा बनवायचा प्रश्न नव्हता. ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांची सडकून टीका. तुमच्यानंतर आदित्य ठाकरेला पक्ष सांभाळायचा आहे, त्यामुळे त्याला लढवा असं ठाकरेंना सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. ठाकरेंना शिवसैनिकाला नाही तर आदित्यलाच मुख्यमंत्री करायचं होतं हे सिद्ध. उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर अतुल भातखळकरांची टीका. 2.5 वर्षामध्ये 2दा मंत्रालयामध्ये जाणारे पंतप्रधान पदाची स्वप्न पाहतात. मंत्री नारायण राणेंचा ठाकरेंना खोचक टोला. 2014ला भाजपनेच युती तोडण्याचं ठरवलं होतं. ठाकरेंना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं. अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. 2014ला शरद पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा. त्यावेळेला उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये घ्यायचं नाही अशी शरद पवारांची अट होती. सदाभाऊ खोत यांचा दावा. उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान शरद पवारांनीच रचलं. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांपासून लांब राहावं. सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आज बुलडाण्यामधल्या वरवट बकाल इथे सभा. माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधवांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सकाळी 10 वाजता सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज राळेगावमध्ये सभा. माहितीच्या उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता सभा, तर संध्याकाळी 7 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. उद्धव ठाकरेंची आज बुलडाण्याच्या खामगावमध्ये सभा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज आर्वीमध्ये दुपारी 4 वाजता सभा. माहितीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा. शरद पवारांची आज अमरावतीच्या वरुडमध्ये जाहीर सभा. मवियाचे उमेदवार अमर काळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. नाना पटोलेंची नांदेडच्या भोकरमध्ये आज सकाळी 11 वाजता सभा. मवियाचे उमेदवार वसंतराव चव्हाणांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. नारायण राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर. माहितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर. बारामतीच्या भिगवण चौकामधल्या महावीर जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाला भेट देणार. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा आज मुळशी दौरा, तर जय पवार आणि विजय शिवतारेंचा सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ जेजुरीतून संयुक्त दौरा. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज नाशिक शहरातून प्रचाराला सुरुवात करणार, तर मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंचा देखील नाशिकमध्ये प्रचार. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांच्या आजपासून सलग कोल्हापूर शहरामध्ये प्रचार सभा. सकाळी 10 वाजल्यापासून स्वामी समर्थ मंदिर परिसरातून करणार प्रचाराला सुरुवात. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा. मवियाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा. अजित पवार गटाचा अमरावतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये मेळावा. नवनीत राणांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन. अजित पवार उपस्थित राहणार. अखेर शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरेंना छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंशी भुमरेंचा सामना होणार. भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील नाराज असल्याची चर्चा. शिंदे फडणवीसांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. 2 आमदार आणि एका राज्यसभा खासदारानं मला विरोध केला. विनोद पाटलांचा आरोप. माकप नेते जे.पी. गावित दिंडोरीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम. गावितांनी जयंत पाटलांचा 4 विधानसभा जागांचा प्रस्ताव फेटाळला. भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीच संमती नव्हती आणि राहणारही नाही. शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळला. पवारांनी शब्द फिरवल्यानं शहांचा मला फोन. अजित पवारांनी केला होता दावा.
2017-2019 दोन्ही वेळेस पवार भाजपसोबत येणार होते. उद्योगपतींसोबत पवार अमित शहांना भेटले, आशिष शेलारांचा दावा. पहाटेच्या शपथविधीचा विषय जुना झाला. अजित पवार गद्दार गटाचे लीडर, शिंदे दुसऱ्या गद्दार गटाचे लीडर, विनायक राऊतांची टीका. अमेरिकेच्या पत्रकारांसमोर पवार सगळं कुटुंब जवळ घेऊन बसले होते. कुटुंब एक आहे हे मीडियामध्ये दाखवण्याचा पवारांचा प्रयत्न. बारामतीमध्ये अजित पवारांचा निशाणा. 1989च्या लोकसभेसाठी बारामतीमधून माझं नाव सुचवण्यात आलं होतं, पण शरद पवारांनी सांगितलं मग मी काटेवाडीला जाऊन शेती करतो. अजितदादांकडून जुना किस्सा सांगत पवारांवर टीका. बारामतीची निवडणूक भावनात्मक केली जाते, भावनेच्या मागे जाऊ नका. एकत्रित काम केल्यास 3 लाख मतांनी सुनेत्रा पवार निवडून येतील, शिवतारेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. नाशिक, परभणी, गडचिरोली, साताऱ्याची जागा न मिळाल्यानं दादांच्या पक्षामधला एक गट नाराज. सक्षम उमेदवार असताना सुद्धा जागा हातातून गेल्यानं नाराजी, सूत्रांची माहिती. दुसऱ्या चिन्हावर लढायचं नव्हतं म्हणून शिर्डीमधून माघार. इकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार पक्का, विरोधकांमध्ये संभ्रम. बाळा नांदगावकरांचा विरोधकांना टोला. अशोक चव्हाणांकडून मला विधान परिषदेला पाडण्याचा प्रयत्न. चंद्रकांत हंडोरे यांचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप. हंडोरेंचं विधान म्हणजे राजकीय स्टंटबाजी, चव्हाणांचं प्रत्युत्तर. अजित पवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या तपासणीमध्ये नामंजूर, तर सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज मंजूर. शरद पवारांचं न ऐकता रोहित पवारांना एबी फॉर्म दिला. अजित पवारांचा दावा, तर एबी फॉर्म अजितदादाच द्यायचे. साहेब, काका, ताई, दादांमुळे निवडून आलो, रोहित पवारांचं स्पष्टीकरण. मावळ लोकसभेसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. ही निवडणूक देशाची आहे, भावकीची नाही, श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया. निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी नगरच्या बाहेरच्या उद्योजकाला पाठवलं होतं, शरद पवारांचा दावा. अजित पवारांना सर्वाधिक बदनाम शरद पवारांनी केलं. यशवंतराव चव्हाणांची उंची शरद पवार कधीही गाठू शकत नाहीत. पवारांना सुबुद्धी मिळव, मंगलदास बांदल यांचा शरद पवारांवर निशाणा. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं, तर आंबेडकरांनी दुधामध्ये मीठ कालवण्याचं काम करू नये, यश येणार नाही. एकनाथ शिंदे हे आमच्या सोबत राहतील, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकत्र यावं, आज नाही तर उद्या आम्ही एकत्र येऊ. आंबेडकरांनी मवियासोबत येण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. माझे महायुतीच्या 3 पक्षामध्ये बरेच उमेदवार अडकले, तर 12 जणांची आमच्या पक्षामध्ये येऊन निवडणूक लढण्याची इच्छा, जयंत पाटलांचा दावा. ओबीसी आरक्षणामध्ये येऊ नका असं आम्हाला म्हणता, मग ओपनच्या मतदारसंघामध्ये ओबीसींचं काय काम? मनोज जरांगींचा पंकजा मुंडेंना अप्रत्यक्षपणे टोला. लोकसभेच्या जागा जाणीवपूर्वक कमी घेतल्या, आमचं लक्ष विधानसभेवर. विधानसभा निवडणुकांवर शरद पवारांचं वक्तव्य. व्यापक जनहिताचा निर्णय घेऊन लोकसभा न लढण्याचा निर्णय, ज्योती मेटे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. प्रदेश पातळीवर निर्णय घेऊन कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवणार असल्याची माहिती. श्रीकांत शिंदेंचा कार्य अहवाल प्रकाशनाचा आज कार्यक्रम. डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये प्रकाशन. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते संध्याकाळी 5 वाजता अहवाल प्रकाशन. कार्य अहवाल प्रकाशित झाल्यावरच विकास काय केला ते कळेल. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांची श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका. विशाल पाटील समजूतदारच. विशाल पाटील मवियाच्या कुटुंबातील सदस्य, ते आमचे शत्रू नाहीत. त्यांचा डीएनए वसंतदादांचा, संजय राऊतांचं वक्तव्य. डिपॉझिट वाचवण्यासाठी भुजबळांची माघार. नाशिकमध्ये कोणीही उमेदवार राहिला नाही, संजय राऊतांचा भुजबळांवर निशाणा. ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील. ठाकरेंना पवारांसह देशातील अनेक नेते पसंती देतील, राऊतांचा दावा. पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाची खुर्ची रिकामी आहे. ठाकरेंना पाकिस्तानचे पंतप्रधान करा, शरद पवार निश्चित पाठिंबा देतील. नितेश राणेंचा राऊतांना टोला. मिलिंद देवरांचा बोलवता धनी कोण हे सर्वांना माहिती. निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार का याचा विचार करावा. काँग्रेस दलित विरोधी असता तर मला अध्यक्ष बनवलं असतं का? मिलिंद देवरांच्या आरोपांवर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. मुंबईतल्या झाडांवरील रोषणाई 7 दिवसामध्ये हटवा. मुंबई महापालिकेचे विभाग कार्यालयानं आदेश. मुंबईमध्ये आज पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य आणि हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नाही. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बोरिवली गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक. मुंबईकरांना उकाड्यातून काहीसा दिलासा. 40च्या आसपास असलेल्या तापमानाचा पारा 34 अंशांवर घसरण. गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये 23 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास पाणी पुरवठा बंद. पालिकेतर्फे 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचं काम हाती. पुणे मुंबई रेल्वे प्रवास पावसाळ्यामध्ये विनाअडथळा होणार. मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडून रुळामधल्या घाटमात्याची पाहणी. दरडी कोसळल्याच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. पुणे झाशी रेल्वे मार्गावर विशेष 22 गाड्या सोडण्यात येणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय. ठाण्यामध्ये रस्त्यावर कचरा फेकला तर दंडात्मक कारवाई होणार. ठाणे महापालिका आयुक्तांचा इशारा.
दुबईतील पावसाचा फटका पुणे दुबई विमान सेवेला. पुण्याहून दुबईऐवजी नजीकच्या फुजेरा शहरामध्ये विमानं वळवली. प्रवाशांची गैरसोय. पुण्याच्या कडूसमधील दक्षिणा फाउंडेशन संस्थेमधील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. 57 विद्यार्थ्यांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आज यूपीएससीची राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी आणि संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा. जिल्ह्यामधील 53 परीक्षा केंद्रांवर 22,500 परीक्षार्थी सज्ज, तर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर 265 अधिकारी कार्यरत. राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा. आचारसंहितेमुळे थांबलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून परवानगी. पुण्याच्या भोरमधील उतरवली जिल्हा परिषद शाळेमधील पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचं आयोजन. मुलांची शाळेबद्दलची भीती घालवण्याच्या उद्देशातून मेळावा. राज्यात विजेच्या मागणीमध्ये वाढ. महानिर्मितीकडे 15 दिवसांचाच कोळसा शिल्लक. राज्यावर वीज संकटाचा सावट. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये उष्णतेची लाट. 17 शहरांमध्ये तापमानानं 43 अंशांचा टप्पा ओलांडला. पुढील 3 ते 4 दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे बासलेगाव, गरोळकी या 2 गावांची वाहतूक बंद, तर पावसामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा आणि काजू पिकावर परिणाम. काही भागामध्ये अजूनही ढगाळ वातावरण. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. राजगुरुनगर, चाकण, आळंदी, भोसे, शेल, पिंपळगाव, काळूस, बहुळ आणि दावडीमध्ये जोरदार पाऊस. अवकाळीमुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा, तुळजापूर भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसानं आंबा आणि फळबागांचं नुकसान. लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी, कासार, शिरसी, हासोरीसह अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अवकाळीमुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभऱ्याला फटका बसण्याची शक्यता. कोकणामधल्या बाजारपेठांमध्ये आंब्याची मोठी आवक. मात्र अवकाळी पावसाच्या शक्यतेनं दर गडगडले. आंब्याला 200 ते 300 रुपये डझन इतका दर. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार. शिक्षण विभागाचा निर्णय. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. बारामती मतदारसंघामध्ये 5 उमेदवारी अर्ज बाद. पक्षाचा एबी फॉर्म नसल्यानं अजित पवारांचाही उमेदवारी अर्ज बाद. भंडाऱ्याच्या पलाडीमधील स्ट्रॉंग रूममध्ये 2133 ईव्हीएम मशीन सील बंद, तर स्ट्रॉंग रूमला देण्यात आली आहे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था. बदलापूरमध्ये अजित पवार गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडला. भिवंडी लोकसभा महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 18 एप्रिलपासून फॉर्म विक्रीला सुरुवात. आतापर्यंत 55 अर्जांची विक्री. भाजप, काँग्रेस, वंचितसह अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्ज घेतले. धुळे जिल्ह्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी गृहमतदानाची सोय केली आहे. जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम. नंदुरबार लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार. जिल्ह्यामधील 4ही मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून तयारी. गोंदियाच्या देवडीमधील गोठणपार इथे एका लग्न समारंभाला आलेल्या 12 वर्षाच्या चिमुकलीची अपहरण करून हत्या. जंगल परिसरामध्ये आढळला मृतदेह. चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्याच्या तकिया वॉर्ड मुख्य चौकामधील 200 कुटुंबांना 2 महिन्यांपासून नळाचं पाणी बंद. नागरिकांची प्रचंड गैरसोय, तर पाणी पुरवठा विभागाचंही दुर्लक्ष. दिल्ली विरुद्धच्या सामन्यामध्ये हैदराबादकडून पुन्हा एकदा धावांचा पाऊस. हैदराबादनं 20 षटकामध्ये ठोकल्या 266 धावा. दिल्लीचा 67 धावांनी पराभव. 10 गुणांसह हैदराबाद गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी. ऑक्टाएफएक्स विरोधामध्ये ईडीची कारवाई. परदेशी चलन व्यवहाराशी संबंधित प्रकरणामध्ये ईडीचे मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीमध्ये छापेमारी. 24 एप्रिलला अमित शहांची रत्नागिरीमध्ये सभा, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरीही 28 एप्रिलला नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गमध्ये येणार. काँग्रेसच्या शहजादाला वायनाडमध्ये धोका दिसतोय. राहुल गांधी वायनाडमधूनही पळून जातील. मोदींची टीका. तर लोकसभा जिंकणार आहेत, राज्यसभेवर जात आहेत. मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा. पहिल्या टप्प्यामध्ये एनडीएच्या बाजूने मतदान. निवडणुकीआधीच काँग्रेस नेत्यांनी पराभव मान्य केला. इंडिया आघाडीला धडा शिकवणं गरजेचं. मोदींची टीका. भाजपला देशामध्ये 150 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. राहुल गांधी यांची बिहारच्या भागलपूरमधल्या सभेमध्ये भाजपवर टीका. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलला. टेस्लाची भारतामधली गुंतवणूक लांबली. यावर्षीच्या शेवटी भारतामध्ये येण्याचे संकेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी सचिव आणि प्रियंका गांधींचे निकटवर्तीय ताजिंदर सिंग बिट्टू यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप मुख्यालयामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये झाला प्रवेश.
मनीष सिसोदिया यांनी निवडणूक प्रचारासाठी जामीन मागितला. जामीन अर्जावर राऊस एव्हेन्यू कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला. न्यायालय 30 एप्रिल रोजी निकाल देणार. अशोक चव्हाणांना जेलमध्ये पाठवण्याचं आश्वासन मोदी पूर्ण करणार का? नांदेडमधल्या सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा ट्विट करत मोदींना सवाल.